नगर परिषद आणि महापालिका निवडणुकीत महायुतीतले मित्रपक्ष एकमेकांविरोधात लढले। दोस्तांमधील या लढायांमुळे आता नवा मतप्रवाह शिवसेनेत निर्माण झालाय। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपला वगळून दोन्ही राष्ट्रवादींशी युती करण्याचा प्रस्ताव सेना नेते अभिजित अडसूळ यांनी दिलाय। दुसरीकडे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी तर भाजपला वगळून राज्यात सत्ता स्थापन करण्याचं आवाहनच करून टाकलं। वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी, अजितदादा पवार असो किंवा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट असो, हा जो पायंडा आपल्या चांदूर रेल्वेने पाडलाय, मला वाटतं ही सुरुवात चांदूर रेल्वे पासून झाली। या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची ही युती जर चांगली राहिली तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या एकतर्फी या आघाडीला निवडून आणता येईल आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे याच आघाडीचे होतील। का सांगतो, उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे। विकास होत राहील, विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही हा आमदार राजू खरे कमी पडणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांसहित 14 मंत्री शिवसेनेच्या मंत्रिमंडळात आहेत, महाराष्ट्राच्या अजितदादा बरोबर 10 मंत्री 14 चुंबी झाले। आता मला सांगा, हा गेलाय भाजपमध्ये, हा आता एकनाथ शिंदे साहेबांबरोबर 60 आमदार आहेत, अजितदादा बरोबर 42 आमदार आहेत। शिंदे साहेब तुम्ही मला सांगा, 60 आणि 42 किती झाली? 102। सतत अपक्ष आहेत, म्हणजे दोघांकडे मिळून 110 आमदार आहेत। जर उद्या ही दोघं जर सरकारमधनं बाहेर पडली तर फडणवीस मुख्यमंत्री राहतील का? सरकार पडलं ना,